कुणाल कामराच्या याचिकेवरती उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. कामराच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी राज्य सरकारनं मागितला वेळ. सुनावणी 16 एप्रिलपर्यंत होणार तर्क. कुणाल कामराच्या पत्रानंतर आता बुक माय शोचं उत्तर. आम्ही केवळ तिकीट विक्रीसाठीचं माध्यम आहोत. कोणते कार्यक्रम यादीमध्ये ठेवायचे हे आणि काढायचे याचा निर्णय संबंधित आयोजकांचा. बदलापूरप्रमाणे कोर्टाच्या अधिपत्याखाली टीम नेमून सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. प्रकाश आंबेडकरांची मागणी. तर समिती नेमण्याआधी आम्हाला सरकारचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, कोर्टाचं मत. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 29 तारखेला पुढील सुनावणी. कोर्टानं याचिका दाखल करून घेतली. राज्य सरकारला उत्तर दाखल करण्यास सांगितले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटलांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट. भेटीगाठी वाढल्यानं पाटील यांची भाजपमध्ये घरवापसी होणार असल्याची जोरदार चर्चा. भाजपकडून कोणतीही ऑफर नाही. भाजपच्या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा नाही. बावनकुळेंच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया. गुहागरचे सहदेव बेटकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये घरवापसी. बेटकर काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये. मातोश्रीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि विनायक राऊतांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश. उद्धव ठाकरे लवकरच तळकोकणाचा दौरा करणार. पुन्हा एकदा संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार. सहदेव बेटकरांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंची माहिती. माजी आयपीएस शिवदीप लांडे यांच्याकडून हिंदसेना या नव्या पक्षाची स्थापना. जनतेच्या समस्यांची यादी बनवून त्या सोडण्याचा प्रयत्न करू, लांडेंचं वक्तव्य. डिसेंबर अखेरपर्यंत 50% निधी खर्च करा. प्रत्येक विभागांना आर्थिक शिस्त लागण्यासाठी वित्त विभागाचे आदेश. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्या 9 महिन्यांमध्ये 60% निधी उपलब्ध. यातील 50% निधी खर्च करण्याची मर्यादा. भाजपच्या देणग्या एका वर्षामध्ये 200%हून अधिक वाढल्या. तर 2023-24 मध्ये आम आदमी पार्टी आणि नॅशनल पीपल्स पार्टीच्या देणग्यांमध्ये मोठी घट. एडीआरच्या अहवालातून माहिती समोर. लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर. एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला मिळणार. योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मानखुर्दमध्ये 65 महिलांची फसवणूक. कागदपत्रांच्या मदतीनं आरोपीनं 20 लाखांचं काढलं कर्ज. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा फुले चित्रपटावरील काही दृश्यांवर आक्षेप. त्याकाळी ब्राह्मण समाजानं केलेली मदत चित्रपटामध्ये दाखवण्याची मागणी. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट. फुले चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळांची भेट. चित्रपट सर्वांनी पाहिलाच पाहिजे. महात्मा फुलेंचं कार्य हे देशभर नाही तर जगभर पोहोचलं पाहिजे, भुजबळांची प्रतिक्रिया. सोन्याच्या दरामध्ये 3 दिवसामध्ये 3,000ची घट. चांदीचे दरही 11,000 रुपयांनी खाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम. बोरिवलीतील भगवती रुग्णालयाचं खासगीकरण होऊ नये, ठाकरेंच्या सेनेची मागणी. या संदर्भात महापालिका आयुक्तांशी सकारात्मक चर्चा. दानवेंची माहिती. मुंबईच्या दहिसर पश्चिम येथील महानगरपालिकेच्या भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात मनसेचा मोर्चा. मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात निघाला मोर्चा. डीकेसी ते आचार्य आत्रे चौक टप्पा लवकरच वाहतूक सेवेमध्ये येणार. टप्पा 2A निरीक्षणासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांचं पथक मुंबईमध्ये. मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र जारी केल्यानंतर मार्ग सुरू होणार. मध्य रेल्वेवर 42 अतिरिक्त वातानुकूलित गाड्या चालवल्या जाणार. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एलटीटी ते करमाळी, पुणे ते नागपूर आणि पुणे ते हजरत निजामुद्दीन विशेष गाडी चालवली जाणार. मरीन ड्राईव्ह येथील पदपथ उंच करण्याचा महापालिकेचा निर्णय. त्यासाठी अभियांत्रिकी संस्थांमधील कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार. पावसाळ्यामध्ये भरतीवेळी उसळणाऱ्या लाटा आणि त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेता निर्णय. आकाशवाणी आमदार निवासामध्ये रुग्णवाहिका नसल्यानं एका कार्यकर्त्याचा मृत्यू. योग्य वेळेमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं ग्रामीण भागातील कार्यकर्त्याचा मृत्यू. कल्याण पूर्वेकडील शक्तिधाम प्रसूतिगृहामध्ये एका महिलेचा मृत्यू. महिलेच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप. कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यू प्रकरणी कुटुंबियांनी केलेले आरोप डॉक्टरांनी फेटाळले. शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच महिलेची प्रकृती खालावली होती. डॉक्टर गणेश डोईफोडेंचं स्पष्टीकरण. मुंबई विमानतळावर 10 कोटींचा गांजा जप्त. एकाला अटक. मीरा रोडमधील व्यावसायिकाची 2.25 कोटींची फसवणूक. नेपाळमध्ये व्यवसायात गुंतवणुकीचा आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती. काशीगाव पोलीस ठाण्यामध्ये 3 विरोधात गुन्हा दाखल.
उल्हासनगरमध्ये किरकोळ वादातून ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये हाणामारी, वस्तूचा भाव न पटल्यानं झालेल्या वादातून हाणामारी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. उमरामध्ये 10 वर्षांच्या मुलीची अत्याचार करून हत्या, सम्राटनगर ठाकूरपाडा परिसरातील घटना, 19 वर्षीय तरुणाला पोलिसांकडून अटक. पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांना पुणे पोलिसांचं पत्र, पोलिसांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मागवली, वैद्यकीय निष्काळजीपणा झाला असेल तर मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल होणार. मिळकत कराच्या थकबाकीसाठी पुणे महानगरपालिका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावणार, 22 कोटींची थकबाकी भरण्यासाठी नोटीस. खासगी रुग्णालयासंदर्भात पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर, रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेऊ नका, आधी उपचार करा आणि नंतर पैसे मागा, पालिकेकडून सगळ्या खासगी रुग्णालयांना नोटीस. सुप्रिया सुळेंनी घेतली पृथ्वीराज जाचक यांची भेट, छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अजित पवार आणि जाचक एकत्र लढणार असल्याचं जाहीर केल्यानंतर झाली भेट. साताऱ्यामध्ये परिवहन विभागाविरोधात मनसे आक्रमक, अधिकारी कार्यालयामध्ये हजर नसतात, मनसेचा आरोप, 8 दिवसामध्ये कार्यपद्धती बदलली नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करणार, मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांचा इशारा. लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नवा हेल्पलाईन नंबर जारी, आपत्कालीन परिस्थितीमध्ये पर्यटकांना थेट पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी नवा हेल्पलाईन नंबर जारी. एसईआरटीची मागणी, पायाभूत चाचणी परीक्षा 2ची प्रश्नपत्रिका युट्यूबवरून फुटली, या प्रकरणी पुणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल, संबंधित युट्यूब चॅनल आणि युट्यूब चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुण्यातील कोथरूड भागामध्ये सलून चालकाला भाजपच्या महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, सलूनमध्ये कामाला असलेल्या तरुणीचं धर्मांतर करत असल्याचा आरोप, मात्र पोलिसांच्या माहितीनुसार सलून चालक आणि तरुणीतील वादातून ही घटना झाल्याची माहिती. कोल्हापुरातील भैरवनाथ मंदिरामध्ये दानपेटी बसवण्यावरून 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी, हातकणंगले तालुक्यातील खोची गावातील ही घटना, 2 गटामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल. पुण्यामध्ये गे डेटिंग ॲपवरून लोकांना लुटणारं 4 जण गजाआड, या टोळीकडून ब्लॅकमेल करून लोकांची आर्थिक फसवणूक तसंच मारहाण केली जात असल्याचं समोर, आतापर्यंत या टोळीनं 50 जणांना फसवल्याचं समोर. साताऱ्याच्या त्रिपुटी गावामध्ये वडूज आगाराच्या एसटीचे ब्रेक फेल, बस चालकानं प्रसंगावधान राखत एसटी महामार्गालगतच्या नाल्यामध्ये उतरवली, अपघातामध्ये प्रवाशांना किरकोळ दुखापत, 51 प्रवासी होते जखमी. विठुरायाच्या केवळ 2 तासामध्ये दर्शन देणाऱ्या टोकन दर्शन व्यवस्थेची आषाढीला सुरुवात होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीला प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शनाची चाचपणी केली जाणार. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला चैत्र एकादशी निमित्त फुलांची आकर्षक सजावट, पुण्यातील भाविक राजेंद्र नाईकांकडून सेवा अर्पण. चैत्र एकादशी निमित्त विठुरायाला पुरणपोळीचा महानैवेद्य, शिखर शिंगणापूरमध्ये शंभू महादेवाचा विवाह सोहळा असल्यानं विवाहानिमित्त विठुरायाला पंचपक्वान्नांचं भोजन. चैत्र एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी, चंद्रभागा स्नानासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांची गर्दी. पंढरपूरमध्ये चैत्र एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न, मंदिर समितीचे सदस्य हवप शिवाजीराव मोरेंच्या हस्ते विठ्ठलाची पूजा. चैत्र एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये गर्दी, भाविकांना दर्शन राखेत साबुदाणा खिचडी आणि पाण्याचं वाटप, तसंच पत्राशेडमध्ये ठिकठिकाणी मोठमोठे कूलर लावण्यात आले. कामदा एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी मंदिराला सजावट, मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील केलं आयोजन. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार, 5 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात, शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस, भाविकांची गर्दी लक्षात घेता शुक्रवारपासून सोमवारपर्यंत मंदिर सलग 72 तासांसाठी खुलं. तुळजापूरमध्ये बस स्थानक परिसरामध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, आरोपींमध्ये शिंदेच्या युवासेनेतील उपजिल्हा प्रमुखाचा समावेश. धाराशिवमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय संकुलाच्या बांधकामासाठी 403 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता, आमदार राणा जगजितसिंह पाटलांची माहिती.
छत्रपती संभाजीनगरच्या शहानूरवाडी परिसरामध्ये इमारतीच्या बांधकाम होत असताना ठिकठिकाणी अपघात, बांधकामावेळी दगड अंगावर पडल्यानं दोघांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून बिल्डरचं अपहरण, सहकार्यालाही डांबून जबर मारहाण, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल. आरोपींमध्ये वंचितचा विधानसभा निवडणूक लढवलेला उमेदवार संदीप शिरसाट याचा समावेश. सांगलीमध्ये माजी महापौर सुरेश पाटील यांचा राहत्या घरी गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न, उपचार सुरू. आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा तपास मात्र गुलदस्त. धाराशिवच्या कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरण, पोलिसांकडून आरोपीचे मोबाईल जप्त. हे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले जाणार. महिलेचा देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध आहे का तेही तपासलं जाणार. नांदेडच्या मगनपुरा भागामध्ये मागील जवळपास 2 महिन्यांपासून ड्रेनेज मिश्रित पाण्याचा पुरवठा, त्याविरोधात आक्रमक होत नागरिकांचं पाण्याच्या टाकीवर चढून स्वच्छ पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन. बीड जिल्हा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध, जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला रोष. कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देणार नसल्याची शेतकऱ्यांची भूमिका. बीडच्या पाटोद्यामध्ये वक्फ विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत व्यक्त केला असंतोष. मुस्लिम समाजावर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया तसंच अर्धमसला प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याची देखील केली मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद देवगिरी किल्ला परिसरामध्ये भीषण आग, वाळलेलं गवत पेटलं, धुरांच्या लोटांमुळे किल्लाही दिसेनासा झाला. नांदेडच्या मालटेकडी भागामध्ये सोफा फर्निचर गोदामाला आग, आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती.